जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्काल्पिंग सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे प्राइस ऍक्शन कॅन्डल. म्हणजे स्काल्पिंग सिरीजला आपण टेक्निकली समोर घेऊन जात आहे आणि टेक्निकली कसे आपण चार्ट्सला अनालाइज करून स्काल्पिंगमध्ये एक चांगली एंट्री घेऊ शकतो, सगळं आपण इथे येणाऱ्या सिरीजमध्ये, आजच्या सिरीजमध्ये सगळं काही डिस्कस करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की कशा प्रकारे प्राइस ऍक्शन कॅन्डल हे आयडेंटिफाय करायची, बायर्सची डॉमिनन्सी कशी समजणार, सेलर्सची डॉमिनन्सी कशी आपल्याला समजणार आहे, ते सगळं आपण डिटेल करू. या कॅन्डलचे काय सिग्निफिकन्स आहे आणि काय यूज होतो, त्याचप्रमाणे लिक्विडिटी कॅन्डल, कुठल्या कॅन्डलमध्ये लिक्विडिटी असते हे कसं ओळखायचं, काय ओळखायचं, ते सगळं आपण इथे डिस्कस करणार आहे. तर चला, तुम्ही डायरी आणि पेन घ्या आणि सगळं काही व्यवस्थित लिहा. लाईक नसेल केलं व्हिडिओला, लाईक करा. चला, सो प्राइस ऍक्शन कॅन्डल पहिली कॅन्डल आहे मित्रांनो, रॅली. रॅली म्हणजे काय? सिंपल आहे. बॉडी ऑफ कॅन्डल, कुठली पण कॅन्डल तुम्ही बघितली तुमच्या समोर जर ठेवली तर त्या कॅन्डलची बॉडी मोठी असायला हवी दॅन द 2 वीक्स. म्हणजे या कॅन्डलला याच कॅन्डलच्या वीक्स सोबत तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर करून डिसाईड करायचं आहे की बॉडी मोठी आहे की छोटी आहे. आता इथे बघा, अप्पर वीक इतकी आहे आणि लोअर वीक इतका साईज आहे. तर यामध्ये आपल्याला समजतं की बॉडी मोठी आहे. मग ही काय झाला, अर्धी डेफिनेशन आहे. बॉडी ऑफ कॅन्डल मस्ट बी ग्रेटर दॅन द 2 वीक्स. आणि बॉडी मस्ट बी ग्रीन, ग्रीन असायला हवी, बॉडी ही ग्रीन असायला हवी. अशा पद्धतीने आपल्याला रॅली ही कॅन्डल आयडेंटिफाय करायची आहे. रॅलीमध्ये प्राइस वरती जाते म्हणून याला आपण रॅली म्हणतो. प्रत्येक ग्रीन कॅन्डल रॅली नसते. जर चार्टवर बघायला गेला आपण, इथे बघा, ही कॅन्डल बघा, राईट, थोडं झूम करतो. ही कॅन्डल बघा, यामध्ये बॉडी छोटी आहे मित्रांनो, बट रॅलीचा रूल काय म्हणतो, ग्रीन असायला हवी. ही ग्रीन तर आहे, बट बॉडी ही अप्पर वीक आणि लोअर वीकची सम केली, टोटल केली तर छोटी. इथे पण बघा, मग ही रॅली नाही होणार. रॅली कुठली होणार? रॅली कॅन्डल ही असणार. ही रॅली कॅन्डल, बॉडी मोठी वीक छोटे, ही रॅली कॅन्डल, ही रॅली कॅन्डल, ही रॅली कॅन्डल होणार. रॅली कॅन्डल मध्ये काय होते, प्राइस खालून ओपन होऊन वरती क्लोज होते. म्हणजेच यामध्ये बायर्सचा रोल्स असतो. म्हणजे यामध्ये आपल्याला बायर्सची डॉमिनन्सी मिळते. याने आपल्याला चार्टवरती डिमांड पण आयडेंटिफाय करता येते. हे कसं आपण समोर डिस्कस करूया, राईट. सो तुम्हाला समजले असेल रॅली म्हणजे काय, बॉडी मोठी, वीक छोटे आणि कॅन्डल ग्रीन असायला हवी. नंतर ड्रॉप कॅन्डल. आता इथे बायर्सची डॉमिनन्सी आपल्याला रॅलीमध्ये समजली आहे, तर सेलर्सची समजायला हवी. तर अर्धी डेफिनेशन जे आहे, हाफ डेफिनेशन ची सेम आहे. बॉडी मस्ट बी ग्रेटर, बॉडी मोठी असायला हवी, राईट, दॅन द 2 वीक्स. हे बघा, लोअरच वीक आहे, मग तुम्ही लोअर वीक सोबतच कम्पेअर करणार, तुमच्याकडे अप्पर वीक आहेच नाही, राईट. बट बॉडी मस्ट बी रेड, बॉडी रेड असायला हवी. यामध्ये काय होतं, प्राइस खाली पडतं म्हणून याला आपण ड्रॉप असे म्हणतो. अशी पण असू शकते कॅन्डल, अप्पर वीक आहे, लोअर वीक आहे, दोन्ही वीकचं सम जर केला आपण तर इतकं होणार. बॉडी मोठी आहे म्हणजे हे ड्रॉप झालं. प्रत्येक रेड कॅन्डल ड्रॉप होणार नाही. जशी हे तुमच्या समोर इथे ठेवलेली कॅन्डल, ही ड्रॉप होणार नाही, बरोबर. ही काय होणार, ड्रॉप कॅन्डल. इथे बघा तुम्ही, बॉडी मोठी आणि वीक छोटे आहे. आय होप समजलं असेल. ही ड्रॉप होणार नाही, वीक छोटा आहे आणि बॉडी, सॉरी, वीक मोठा आहे आणि बॉडी छोटी आहे. ही पण ड्रॉप होणार नाही. रेड कलरची, प्रत्येक रेड कलरची कॅन्डल ही ड्रॉप होत नसते, सॉरी हा. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट बेस कॅन्डल. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्डल असते. मी आता सांगतो, याला आपण लिक्विडिटी कॅन्डल म्हणतो. चार्टवरती याच कॅन्डलमध्ये आपल्याला लिक्विडिटी मिळते. सो बेस कॅन्डल, बॉडी ऑफ कॅन्डल मस्ट बी शॉर्टर, स्मॉलर. अपोजिट आहे या दो कॅन्डलपेक्षा. बॉडी कशी असायला हवी, छोटी. रेड असो की ग्रीन, काही फरक पडत नाही. बॉडी छोटी म्हणजे छोटी, कारण की यामध्ये आपल्याला बायर्स आणि सेलरची डॉमिनन्सी मिळत नाही. तर बायर्स आणि सेलर काय करतात, वॉर करतात, फाईट करतात. त्यामुळे बॉडी छोटी, कलर कुठला पण असू शकतो. याच कॅन्डलमध्ये लिक्विडिटी असते मित्रांनो. ते मी तुम्हाला आता चार्टवरती दाखवणार आहे. ही बघा इथे, ही कॅन्डल ओपन इज इक्वल टू क्लोज, बॉडी म्हणजे नसल्यासारखीच आहे आणि वीक मोठे मोठे आहे, राईट. तर ही झाली तुमची लिक्विडिटी कॅन्डल. बेस कॅन्डल टेक्निकली याला म्हणतो. यामध्ये बघा, बॉडी छोटी, वीक मोठे. रेड कलरची पण असू शकते, बॉडी छोटी, वीक मोठे, अशा पद्धतीची पण असू शकते, राईट. सो अशा पद्धतीने आपण काय करतो, बेस कॅन्डलला आयडेंटिफाय करतो. चला चार्टवरती बघूया. चार्टवरती बेस कॅन्डल पुष्कळ असतात, राईट, कारण की या लिक्विडिटीची लिक्विडिटी असते त्यामध्ये. हे बघा, या तिन्ही पण बेस कॅन्डल, या तिन्ही पण बेस कॅन्डल. त्यानंतर ही ड्रॉप कॅन्डल,
ही बेस कॅन्डल, ही बेस कॅन्डल. आता बघा इथे समजण्याचा प्रयत्न करा. मी लिक्विडिटी आहे म्हणतो, राईट. आता इथे बघा, इथनं प्राइस ना ही खाली पडली. इथे काय झालं, ड्रॉप क्रिएट झाली, म्हणजे सेलर्सनी प्राइस खाली आणली. इथे बेस क्रिएट झाला, म्हणजे वॉर झाली, लिक्विडिटी कॅन्डल क्रिएट झाली. आणि हे ड्रॉप, आता हे ड्रॉपनी जर खाली पडलेली आहे, म्हणजे याला कोणी पाडलं, सेलर्सची डॉमिनन्स आहे. म्हणजे इथनं ज्यावेळेस वॉर झाली, हे कॅन्डल ज्यावेळेस रेडी होत होती अशी अशी, त्यावेळेस इथे काय केलं, लिक्विडिटी टाकली. कुणी लिक्विडिटी टाकली, ही कॅन्डल तुम्हाला सांगणार, सेलर्सनी लिक्विडिटी टाकली. कारण की ड्रॉप निघालाय ना, तर ती लिक्विडिटी पूर्णपणे, म्हणजे पूर्णपणे कन्झ्युम केली नाही जात. सो काय करतं, प्राइस पुन्हा त्या जागेवर येतं. हे बघा, पुन्हा त्या जागेवर आलं, लिक्विडिटी घेतली आणि खाली पडलेली आहे, राईट. सोबतच इथे बघा, इथं तुम्हाला समजलेलं आहे की प्राइस खाली पडत आहे, म्हणजे खालच्या डायरेक्शनने मूव्ह करत आहे. आता इथे बघा, चार्ट स्कॅल्पिंग मध्ये आपण 1 मिनिट, 3 मिनिट, मोमेंटम मार्केटमध्ये 1 मिनिट, मी आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल. सोबतच टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पण लिंक असेल, किंवा फर्स्ट कॉमेंटमध्ये, राईट. पुष्कळ डिस्कस करायचं आपल्याला आता इथे. सो इथे बघा, हे ड्रॉप, इथे लिक्विडिटी कॅन्डल रेडी झाली, म्हणजे इथे काय, लिक्विडिटी इन्सर्ट केली आणि ड्रॉप आला, म्हणजे सेलर्स डॉमिनन्सी घेतली. म्हणजे ही लिक्विडिटी ना पूर्णपणे कन्झ्युम केलेली नसणार, इथे लिक्विडिटी असणार. मग प्राइस बघा, प्राइस काय करते, नेहमी लिक्विडिटी वाल्या एरियामध्ये येते, लिक्विडिटी कन्झ्युम करते आणि आपल्या डायरेक्शननी पडते, बघा अशा पद्धतीने, राईट. लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आय होप समजलेलं असेल. तसंच चला एखादं, म्हणजे हे डायरेक्शनवर डिपेंड नसते मित्रांनो, की डायरेक्शन खाली आहे, वरती आहे. हे सगळं समजवून आपण स्कॅल्पिंग सिरीजमध्ये सगळं काही डिस्कस करणार आहे. इथे बघा, आता तुम्ही, इथे काय झालं, प्राइस खाली पडली आणि इथे लिक्विडिटी इन्सर्ट झाली. वॉर कॅन्डल आहे, बेस कॅन्डल, आणि प्राइस या रॅलीने वरती गेली. ही रॅली कॅन्डल आहे, म्हणजे आपल्याला समजलं की या एरियामध्ये बायर्सची लिक्विडिटी आहे. सो मग काय होतं, चार्टवरती पुल बॅक येते, इथे बघा, राईट. पुल बॅक आला, लिक्विडिटी उचलली इथली, आणि प्राइस वरच्या डायरेक्शनने वळायला लागली. तर ते आपल्याला अशा पद्धतीने कॅच करावं लागतं. हे टेक्निकली स्ट्रक्चर असतात, जसे ड्रॉप बेस रॅली, रॅली बेस रॅली, राईट. हे सगळं आपण समोरच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. मी तुम्हाला डायरेक्शन कसं आयडेंटिफाय करायचं ते सांगितलं होतं, व्हिडिओ बनवूया. पण त्याचे व्हिडिओ मी हे टेक्निकली हे समजवल्यानंतर तुमच्यासाठी घेऊन येणार, राईट. सो प्रत्येक व्हिडिओला रिपीट रिपीट करून बघा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल, प्राइस ऍक्शन कॅन्डल तुम्हाला समजलेला असेल. यावरच आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, राईट. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. सोबतच शेअर करा मॅक्झिमम लोकांसोबत, राईट. सो थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.